आणि एक मोठी बातमी आहे। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमानाचा अपघात झालेला आहे। काठमांडूवरून पोखऱ्याला जाणारे विमान हे दुर्घटनाग्रस्त झालेले आहे। या विमानामध्ये 19 प्रवासी होते। बचाव कार्य सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि याविषयी बोलूया। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सोमेश, का नेमकी घडली आहे ही दुर्घटना? अपघात का झालाय याचे काही कारण कळू शकलंय का? यामिनी त्रिभुवन आहे काठमांडूमधील या विमानतळावरील एक घटना आहे। त्यावेळी विमान टेक ऑफ उड्डाण भरत होतं त्यावेळी विमान क्रॅश झालं। विमानात एकूण 19 प्रवासी आहेत आणि सुरू आहे, त्यामुळे म्हणजे कोसळलेलं नाही, इतरत्र कुठे पडलेलं नाही, तर विमानतळावरच विमान क्रॅश झाल्यामुळे एकंदरीत बचाव कार्य सध्या सुरू आहे। तर त्यामध्ये जास्तीत जास्त यश मिळण्याची शक्यता ही प्रशासन व्यक्त केली जाते। यामिनी, अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।